नशेली पदार्थांचं सेवन करून आणि हत्यार बाळगून गुन्हे करणाऱ्यांच्यावर कारवाया सुरू आहेत। मात्र हे कुठून आणले जातात याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करून कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। मिरजमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। मिरज शहर पोलीस ठाणे येथील दामिनी पथकाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मिरज ग्रामीण पोलिसांनी अनेक वर्ष फरार असलेल्या 3 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। यापूर्वी खून, दरोडे, जबरी चोरी आणि बलात्कार असे गंभीर गुन्हे आरोपींच्यावर दाखल आहेत अशी माहितीही पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यात दृश्य पोलीस गस्तीवर भर दिला जाणार आहे। दामिनी पथकाद्वारे शाळा, कॉलेज, क्लासेस, उद्यान इत्यादी ठिकाणी महिला दामिनी पथकाची पेट्रोलिंग नेमून महिलांसह महाविद्यालयीन तरुणींची टवाळखोरांकडून होणारी छेडछाड रोखण्यासाठी आता दामिनी पथकाची नजर राहणार आहे। दुचाकीवरील महिलांचे हे पथक महाविद्यालय गर्दीच्या ठिकाणी गस्तीचर असेल। टवाळखोरांना जागेवरच खाक्या दाखवला जाईल। मिरज शहर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। दुसरं जे आहे ते सांगली शहर आणि ओव्हरऑल सांगली जिल्हा, सांगली मिरज याच्यामध्ये जे नशेखोरी किंवा गांजा, बंटागोळ्या, इतर पदार्थ याचं जे सुळसुळाट आहे असं एक नागरिक आणि पत्रकारांचं म्हणणं आहे। त्यान्वये आम्ही त्याच्यामध्ये मोहीम उघडलेली आहे। याच्यामध्ये मुख्य म्हणजे सेवन करणारा आरोपी आहेच, परंतु सेवन करताना ज्यांनी त्याला पुरवलं त्याची बॅकवर्ड लिंकेज ज्याला आपण म्हणतो, ते कुठून आलं ते या मुळापर्यंत जाऊन त्याच्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न होईल। याचबरोबर काही प्रमाणात कोयता किंवा इतर वेपन्स याची मोठी मोहीम घेण्यात येईल। मला वाटतं आतापर्यंत 9 वेपन्स आपल्याला भेटलेली आहेत LCB तर्फे आणि इतर पोलिसांतर्फे या वर्षात आत्तापर्यंत, परंतु ही मोहीमसुद्धा जास्त इंटेन्स करण्यात येईल। पूर्वीच्या आरोपी त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात येईल आणि कोयता किंवा अशा प्रकारचे जे बाळगणारे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। जर त्यांच्यावर आधीचे गुन्हे असतील तर MPDA, हद्दपार अशाही कारवाया त्यांच्यावर करण्यात येतील।